नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल की आपण ऋषिकेश आणि हरिद्वारचे सर्व पॉइंट्स कव्हर करून केदारनाथच्या प्रवासाला निघालो होतो। ऋषिकेशच्या पुढे गेल्यावर शिवपुरी येथे आम्ही 3200 रुपयांत 2 रूम्स 1600 रुपये प्रति रूम घेतल्या आणि तिथे आराम केला। सकाळी उठून आम्ही केदारनाथच्या दिशेने निघालो। काश्मीर सोडल्यानंतर रस्ते प्लेन होते, पण उत्तराखंडमध्ये शिरल्यावर पुन्हा डोंगर दऱ्यांचे दर्शन सुरू झाले। केदारनाथचा रस्ता अतिशय धोकादायक आणि घाटमाथ्याचा आहे। रस्त्याने जात असताना एका ठिकाणी जेवणाचा भंडारा सुरू होता, तिथे आम्ही प्रसाद घेतला। उत्तराखंडमध्ये धारादेवीचे मंदिर अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। देवभूमीमध्ये सुखरूप प्रवासासाठी इथे दर्शन घेणे गरजेचे असते, त्यानुसार आम्ही धारादेवीचे दर्शन घेतले। पुढे आल्यावर जिथे अलकनंदा आणि भागीरथी नद्यांचा संगम होऊन गंगा नदी बनते, त्या संगमावर आम्ही फोटो व व्हिडिओ काढले। हे दृश्य मनाला अतिशय प्रसन्न करणारे आहे। निसर्गरम्य डोंगर, दऱ्या आणि फुलांचे सौंदर्य टिपत आम्ही गुप्तकाशी मार्गे पुढे निघालो। रुद्रप्रयाग जवळ येत असताना डोंगर अधिकच भव्य आणि भीतीदायक वाटत होते, पण आमची ही तिसरी वेळ असल्यामुळे आम्हाला ते छान वाटत होते। यावेळेस गर्दी खूप कमी होती। आम्ही रुद्रप्रयाग पार्किंगमध्ये गाडी लावली आणि केदारनाथ ट्रेकची तयारी सुरू केली। ट्रेकिंगसाठी लागणारे जॅकेट, स्वेटर, औषधे, कापूर आणि छोटी ब्लँकेट सोबत घेतली। संध्याकाळी ट्रेक करण्याचा निर्णय घेतला, कारण तेव्हा भाविक कमी असतात आणि घोडेखच्चर वाहतूकही बंद असते, त्यामुळे रस्ता मोकळा मिळतो। रुद्रप्रयाग ते गौरीकुंड आम्ही लोकल टॅक्सीने प्रवास केला, 50 रुपये प्रति व्यक्ती। गौरीकुंडमधून आमचा मुख्य ट्रेक सुरू झाला। ट्रेक करताना महत्त्वाची काळजी म्हणजे कोणालाही पॅनिक न होता शरीराच्या क्षमतेनुसार हळूहळू चालणे। आम्ही रात्री 9:30 वाजता ट्रेकला सुरुवात केली। मध्ये 1 तास विश्रांती घेतली आणि रात्रभर चालत आम्ही पहाटे 6 वाजता केदारनाथला पोहोचलो। जेव्हा मंदिराची पहिली झलक दिसते तेव्हा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जातो। केदारनाथ म्हणजे खरोखरच स्वर्ग आहे। तिथे आम्ही 100 रुपये देऊन गरम पाण्याने अंघोळ केली आणि दर्शनासाठी निघालो। रात्रभर चालल्यामुळे थकवा होता, त्यामुळे आम्ही पुजाऱ्याला 700 रुपये देऊन व्हीआयपी दर्शनाचा मार्ग निवडला, ज्यामुळे 1 तासात पिंडीला स्पर्श दर्शन मिळाले। त्यानंतर मंदिराच्या मागे असलेली भीमशिला पाहिली। 2013च्या महाप्रलयात याच शिलेमुळे मंदिराचे रक्षण झाले होते। आम्ही निघालो आता परतीच्या प्रवासाकडे। खाली उतरताना थकवा जाणवत नाही, म्हणून दुपारी 12:30 वाजता आम्ही खाली निघालो आणि 5 वाजता गौरीकुंडला पोहोचलो। पुन्हा टॅक्सी करून आम्ही रुद्रप्रयाग पार्किंगला पोहोचलो। पार्किंगबाबत एक टीप: तिथे गाडी लावताना आधी चौकशी करा। आम्ही न विचारल्यामुळे 2 गाड्यांचे 1400 रुपये दिले, तर मागच्या पार्किंगमध्ये फक्त 200 रुपये आकारले जातात। सर्वजण थकलेले होते, म्हणून 5 ते 10 किलोमीटर पुढे गेल्यावर उखीमठ येथे 3000 रुपयांत 2 रूम्स घेतल्या। तिथे जेवण करून अंगदुखीच्या गोळ्या घेऊन आम्ही झोपलो। एक खबरदारी: सर्दी, अंगदुखी किंवा ऑक्सिजन कमी पडत असेल तर तयारी ठेवा। कापूर घेताना तो डुप्लिकेट असण्याची शक्यता असते, त्यामुळे भीमसेनी कापूर सोबत ठेवा आणि पाणी भरपूर प्या। वरती राहण्याची आणि जेवणाची सोय असते, पण प्रचंड थंडीमुळे आम्ही तिथे मुक्काम करणे टाळले। तर मित्रांनो, आता आम्ही पुढच्या प्रवासाला म्हणजेच नैनितालकडे निघालो आहोत। तिथे नीमकरोली बाबांचे दर्शन घेऊन आपण आपल्या ट्रिपचे मुख्य टार्गेट नेपाळला जाणार आहोत। तर बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये।